महाराष्ट्राचा सूर हरपलाय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालंय. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथं त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. अति थकवा आणि छातीमध्ये संसर्ग झाल्यामुळे काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या त्या लहान बहीण होत्या. आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची व्हर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपल्या गाण्यांना आवाज दिलेला आहे. त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलेली आहेत. दम मारो दम आणि ओम शांती ओम सारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली आहेत. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. उद्या सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेला आहे. आपल्या चिरतरुण आवाजानं सगळ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले आज काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. तर आशा भोसले यांचं पार्थिव आज रुग्णालयामध्येच ठेवण्यात येणार आहे. उद्या त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार पार पडतील. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आशा भोसले यांचं पार्थिव उद्या घरी नेलं जाईल आणि त्यानंतर उद्या दुपारी 4 वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.